जो माणूस सकाळी जेवला त्याला दुपारी जेवावं लागतच का नाही? जो दुपारी जेवला त्याला रात्री जेवावं लागेलच की. पोट भरण्याचा विषय का पहा. तुकोबारायचं तर म्हणणं असं आहे की अनेक दिवस आम्ही पोट भरण्यात घालवली पण पोट भरलं नाही. पोट सेविता न धाये भूक भुकेलीच राहे. पोट भरत नाही कधीच. बघा तुम्ही वर्षाला एखाद्या माणसाला एक पोत तर धान्य लागत असेल की हो. उगच सरासरी जास्तच लागते म्हणा, पण उगच सरासरी एक धरू, वर्षाला एका माणसाला एक पोत. वर्षाला जर एक पोत एका माणसाला लागत असेल, ज्या माणसाचं जेवढं वय तेवढी पोते खाल्लेत आपण. ज्याचं वय 60 त्यानं 60 पोते पोटात घातली. पण 60 पोते पोटात घातली, कोणाचं पोट भरले बोला? बोला की हो तुम्ही? नाही भरत. पोट हा भरण्याचा विषय नाही, भरण्याचा विषय. अतृप्त आहे पोट. शास्त्रकारांनी 4 गोष्टी अतृप्त सांगितलेल्या आहेत. पहिली गोष्ट समुद्र अतृप्त आहे, दुसरी गोष्ट अग्नी अतृप्त आहे, तिसरी गोष्ट पोट अतृप्त आहे, चौथी गोष्ट जावई अतृप्त. कधीच तृप्त होत नाही त्या गोष्टी. पहिली गोष्ट समुद्र अतृप्त. बरं, कितीही पाणी समुद्रात नेऊन टाकल्यावर समुद्र म्हणेल का बस झालं बाबा बक्कळ झालं? म्हणणार नाही. समुद्र अतृप्त आहे समुद्र. तसाच अग्नी अतृप्त आहे. अग्नीत किती इंधन किती काष्ठ नेऊन टाकल्यावर अग्नी म्हणाल बक्कळ झालं बाबा, लय वेळ झालं, हुरपुळला बस झाला आता, म्हणणार नाही. अग्नी अतृप्त आहे. तसंच पोट अतृप्त आहे. आणि चौथी गोष्ट जावई अतृप्त आहे. किती बी द्या जावायला, किती बी द्या. पलंग दिला तर कपाट नाही, कपाट दिला तर ड्रेसिंग टेबल नाही, ड्रेसिंग टेबल दिलं तर अंगठी नाही, अंगठी दिलं गाडी नाही, काय ना काही तर म्हणणारच ते. जावई अतृप्त. तसं पोट अतृप्त आहे, कधीच भरत नाही. पण देवानं दिलेलं आश्वासन आहे, आजी देतो पोट भरी. देवाने जे दिलेलं आश्वासन आहे ते अन्नधान्याच्या स्वरूपातलं नाही, त्या दृष्टीने ते पूर्णत्व करतो असं नाही, प्रसादाच्या रूपाने. या जीवनाचं पूर्णत्व हे प्रसादान आहे आणि ते पूर्णत्व भगवान परमात्मा देतो असं म्हणतात. आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. ठीक आहे. काही भक्त मंडळीत भगवंताला म्हणू लागली की महाराज देवा तुम्ही पोटभर आम्हाला खायला द्याल, वरच्या 2 अटी झाल्या म्हणजे झालं की. देवानं सांगितलं तसं नाही, अजून 2 अटी आहेत, त्या मान्य असतील तर आजी देतो. कोणत्या 2 अटी? महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात 2 अजून अटी म्हणजे 3री आणि 4थी अट अभंगाच्या 3ऱ्या चरणात महाराज सांगतात. ऐका, पहिल्या जशा 2 अटी अशा या 2 अटीलाही महत्व आहे. काय केल्यावर तुम्हाला पोट भर मी देईन? 3री अट हळूहळू चाला, हळूहळू चाललं पाहिजे. आणि 4थी अट कोणी कोणाशी न बोला. हळूहळू चाला म्हणजे काय आणि कोणी कोणाशी न बोला म्हणजे काय? ऐका, हळूहळू चाला म्हणजे आता तर कुठं रुपळी चालू झाली, अजून महाराजाच्या थांबा जरा, हळूहळू चला. महाराज आले, माणसं म्हणली चला की हो कीर्तनाला. अहो थांबा, आता तर महाराज आल्यात, अजून महाराजाची रुपवाळी, मग एखादी चाल, मग त्यांची स्तुती, मग कीर्तन. थांबा जरा, हळूहळू चाला. हळूहळू चाला म्हणजे असं नाही बरं, याचा अर्थ वेगळा. वास्तविक माणसानं परमार्थाकडे येण्यासाठी गडबडच केली पाहिजे. करावी तातडी परमार्थाची. ऐकते, तातडीनं परमार्थाकडे आलं पाहिजे. कीर्तनाला येण्यासाठी माणसानं गडबड करावी. मग हळूहळू चाला म्हणजे काय? कीर्तनाला येण्यासाठी गडबड, कीर्तनात आल्यावर गडबड नाही. बक्कळ झाला आता, लय वेळ झाले, असं नाही. येण्यासाठी गडबड, इथं आल्यावर गडबड नाही. हे हळूहळू चाला. परमार्थात लागलात ना, येण्यासाठी गडबड, पण परमार्थ मात्र सावकाश केला पाहिजे, सावकाश. वास्तविक पाहता परमार्थात आलेल्या मंडळीला हळूहळू चाला हे पचत नाही. ज्याला सकाळी धोतर घालायला आलं त्याला दुपारी फेटा बांधा वाटतंय. ज्याला दुपारी फेटा बांधायला आलं त्याला रात्री कीर्तन करावं वाटतंय. ज्याला रात्री कीर्तन करायला ते दुसऱ्या दिवशी 3ऱ्याला माळ घालायला तयार. पण परमार्थाचं फळ पाहिजे ना, हळूहळू चाला, सावकाश परमार्थ केला पाहिजे. ऐका, आणि 2री अट, 4थी जी अट आहे का नाही अभंगाच्या 3ऱ्या चरणातली, कोणी कोणाशी न बोला. कोणी कोणाशी न बोला, बहुतांश हे जे चरण आहे का नाही तुकोबारांचं, गावगावच्या भजन्यांनी पाळलेलं आहे बघा. कोणी कोणाशी न बोला. एका गावचा भजनी दुसऱ्या भजन्याला बोलच ना. का बरं हो? अहो तुकाराम महाराज म्हणले ना कोणी कोणाशी न बोला. कोणी कोणाशी न बोला म्हणजे मग काय? ज्ञानोबारांनी सांगितलं, नाना कृषी वळू आपुले, पांगुर विजे पेरिले, तैसे जाकीजे वहिले दान पुण्य. माणसानं केलेला परमार्थ, केलेली साधना, केलेलं दान जगाला बोलवून दाखवणं, हे मात्र कोणी कोणाशी न बोला. पुण्य सांगायचं नाही समाजाला, हे झाकणं गरजेचं आहे. जसं की शेतकरी शेतामध्ये एखादं धान्य पेरतो,
पण ते धान्य पेरत असताना उघड्यावर टाकतो का हो? जर उघड्यावर पडलंच असेल तर मग मात्र त्याला झाकतो का? जर ते बियाणं झाकलं नाही तर ते उगवत नाही. तसं आपण केलेलं पुण्य जर आपण झाकलं नाही तर ते फलद्रूप होत नाही. या न्यायानं कोणी कोणाशी न बोला. ठीक आहे महाराज, लक्षात आलं आमच्या. झालं की 4 अटी झाल्या म्हणजे संपलं की नाही म्हणले महाराज. सगळ्यात महत्वाची आणि शेवटची आठ महाराज अभंगाच्या तुका म्हणे घाटे मिनिटाच्या आत भगवान परमात्म्याचं चरित्र पाहू. काल्याच्या कीर्तनाचा दंडक आहे. आता गवळणी चाली म्हणण्यात वेळ घेत नाही, कोणी म्हणूही नका. ऐका फक्त, आता ऐकत चला. माझी बी म्हणतो, मला येते चांगलं म्हणायला, तेवढ्या पुरतं म्हणून आता पार करतो. ऐका. वारकरी संप्रदायाचा दंडक असा आहे, काल्याचं कीर्तन म्हटलं की भगवंताचं चरित्र वर्णन केलं पाहिजे, गुणगान केलं पाहिजे. हा दंडक आहे. चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी. गोकुळात केलेलं भगवंताचं चरित्र गुणगान करावं. पण गोकुळातही वेगवेगळ्या पद्धतीने त्याचं चरित्र आहे. कोणतं गुणगान करावं याला काही मर्यादा आहे. नाथ महाराजांनी सांगितलं, गायीन तिलीला चरित्र पोवाडे, राखिली सवंगडे सहित गायी. हे चरित्र गुणगान करावं. ठीक आहे. पण याची पूर्वपीठिका आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. पृथ्वीला पाप सहन होत नाही. पृथ्वीनं गायीचं रूप घेतलं. पृथ्वीनं गायीचं रूप घेऊन ब्रह्मदेवाजवळ गेल्या. ब्रह्मदेवाला जाऊन गारानं करू लागले की ब्रह्मदेवा, सृष्टी निर्माण करून निवांत बसलाय, शांत बसलाय, मला मात्र आता तळागाळाला चालली की काय असं वाटू लागलेलं आहे. कृपा करा मला याच्यातून वरी काढा. ब्रह्मदेवानी हे सगळं ऐकलं. ब्रह्मदेवानी सांगितलं, सृष्टी निर्माण करायचं डिपार्टमेंट माझ्याकडे, पण तुला वाचवायचं नाही ना. मग बहुतेक हे काम भगवान शंकराकडे होईल. तिथं जा, तिथं जा, तिथं गेल्यावर काम होईल असं म्हणल्यावर पृथ्वी रूपी गायीने सांगितलं, ब्रह्मदेवा हे जर काम भगवान शंकराकडे गेल्यावर होत असेल तर तुम्ही माझ्यासाठी एक काम करा, तुम्ही माझ्या सोबत चला. म्हणजे मी कशासाठी? काही काम सहजासहजी उन्हा गेली का नाही, वशिले लावून करायचे असतात. जसं तुम्ही लावला का नाही अनिरुद्ध महाराजाचा, तसं लावायला पाहिजे. वशिला लावलं की काम लवकर होत. तसं ब्रह्मदेवाला पृथ्वी रूपी गायीने जवळ घेतलं, सोबत घेतलं. भगवान शंकराच्या पुढे जाऊन गराणं केलं. भगवान शंकरानं गराणं ऐकलं आणि शंकराने गराणं ऐकल्यानंतर सांगितलं, हे काम माझ्याकडे नाही, संहार करायचं माझ्याकडे, पण मी तुला वाचू शकत नाही. मग भगवान नारायणाकडे जा, विष्णू परमात्म्याकडे चला, तुमचं काम तिथं होईल. तिघही मिळाले आणि तिघही मिळून ज्यावेळेस भगवान नारायणाच्या पुढे उभं टाकलेली आहेत आणि समोर टाकल्यानंतर मग मात्र पृथ्वी रूपी गाय गराणं करू लागली. बुडाला धर्म अधर्म झाला फार, सोसविना भार मज आता. मला मात्र आता हे ओझ सोन होत नाही देवा. भगवंतानी तिघाचंही शांतवन केलं. या पापाचं ओझ कमी करण्यासाठी मी अवताराला येईन, कुठे येईन, कसं येईन, सगळं प्रयोजन भगवंतानी लावून दिलं. कोण काय करायचं सगळं प्रयोजन भगवंतानी लावून दिलं. आणि देव जन्माचे यायला ठरवतात. ऐका, वसुदेव आणि देवकीच्या पोटी देवाने जन्माला यायचं ठरवलं. वसुदेवाचं आणि देवकीचं लग्न, देवकीचा भाऊ, चुलत भाऊ कंस मात्र थाटामाटामध्ये आपल्या बहिणीचं लग्न लावलेलं. आणि थाटामाटामध्ये बहिणीचं लग्न लावून स्वतः रथ हाकण्यासाठी कंस बसलेला. चांगल्या असल्या वैभवशाली दृश्यामध्ये कंसानं बहिणीची पाठवणीची वरात काढलेली बघा. नाशिक ढोल लावलेला, डॉल्बी लावलेली, लिजिम लावलेली, हलका लावलेल्या, असं मस्त ते दिंडीचं स्वरूप, त्या वरातीचं स्वरूप. आणि स्वतः रथ हाकायला कंस बसला. पण ती पाठवणी करत असताना मात्र एक आकाशवाणी झाली. आकाशाची वाणी सांगत असे कंसा, मानी हा भरवसा बोलण्याचा, देवकीच्या उदरा येईल भगवान, रक्षील ब्राह्मण गाई भक्त. अरे ज्या बहिणीची पाठवणी एवढ्या आनंदाने करतोस त्याच बहिणीचा 8वं पोरग तुझ्यासाठी काळ म्हणून जन्माला येणार. हे शब्द जसे कंसाने ऐकले की कंसाने कमरेकडे हात नेला. कमरेकडचं खडग उचलन बहिणीच्या गळ्यावर घालणार, एवढ्यामध्ये हात तो धरीला वसुदेवे. वसुदेवाने हात धरले. वसुदेवाने सांगितलं, कंसा अरे तुला मारणार या आकाशवाणीचं खरं धरतोयस, पण या आकाशवाणीनं सांगितलंय पहा आमचं 8वं लेकरू तुला मारणार. याच्यात तुझ्या बहिणीची काय चूक? कृपा कर आमच्यावर. भगवत इच्छेनं जेवढी लेकर होतील तेवढी तुझ्या पदरात टाकू, पण बहिणीला सोड. कंसालाही खरं वाटलं, पण दोघाला मोकळीक दिले नाही. बंदी शाळेत ठेवलं कंसा. आणि बंदी शाळेत ठेवल्यानंतर मग पहिलं लेकरू ज्या वेळेस जन्माला आलं, वसुदेवाने ते लेकरू सभेमध्ये
खबर पोहोच केली की म्हणे लेकरू जन्माला आलेला आहे. रक्षपाळाने दारं मोकळी करून दिलेली आहेत. वसुदेवाने ते लेकरू आपल्या हातात घेतलं. कंसाच्या सभेमध्ये आलं आणि कंसाच्या सभेमध्ये मांडीवर ते लेकरू दिलं. लहान लेकरू मांडीवरचं कंसाने पाहिलं. लेकरू पाहिल्या पाहिल्या कंसाच्या अंतःकरणात दया निर्माण झाली. किती दगड काळजाचा माणूस असू द्या बघा, पण लहान लेकर पाहिलं की दया निर्माण होते. कंसाच्या बाबतीत ते घडलं. कंसाने विचार केला, मला मारणारा आठवं, हे जन्माला आलेलं पहिलं, ह्याला मारून काय करू बाबा, आता परत घेऊन जा असं म्हणणार. तेवढ्यामध्ये तिथं नारदजी आले. नारायण नारायण. नारदांचं अचानक येणं पाहिलं आणि कंसाने विचारलं, नारदजी फोन नाही, मेसेज नाही, मिस कॉल नाही, काही नाही, काही नाही, डायरेक्ट कसं काय आलात? नारदांनी सांगितलं, कंसा तुझ्याकडून कामच असं घडणार होतं, जर ते घडलं असतं तर लई विपरीत घडलं असतं. ते सांगण्यासाठी मी तुझ्याकडे तातडीनं आलो. बोला काय झालंय? अरे लेकर मारायचं ठरलंय, सोडून कसं काय देतोस? कंसाने सांगितलं, नारदजी आकाशवाणीचं सांगणं असं आहे, मला मारणारा आठवली करून ही जन्माला आलेलं पहिला आहे, ह्याला मारून काय करू? नारदाने सांगितलं, ह्याच्यासाठी शाळेत जावं लागते कंसा, तू शाळा नीट शिकाय नाहीस, त्याच्यामुळे तुला गणित कळत नाही. म्हणजे गणित, देवाचं गणित हे उपराट राहते म्हणले. म्हणजे असं कसं राहते? कंसाला मात्र नारदांनी स्पष्ट पद्धतीने सांगायला सुरुवात केली. नारदांनी 8 खडे ठेवले. इकडे बघा माझ्याकडे. 8 खडे लाईन मांडली आणि कंसाला सांगितलं, मोजा. कंस मग मात्र मोजू लागला. 1 2 3 4 5 6 7 8. लाईनची मोजणी संपली. आता नारदांनी सांगितलं कंसाला, आता उलट मोजा, उर्दू. म्हणजे त्याने उलट मोजायला चालू केलं. 1 2 3 4 5 6 7 8. बघा म्हणे, पहिल्यांदा मोजल्यावर जे 1 आलं ते नंतर मोजल्यावर 8 आले. अजून सोपं सांगतो. नारदांनी लाईननं मांडलेल्या त्या खड्यांचा ढिगारा केला आणि कंसाला विचारलं, सांग याच्यातलं पहिलं कोणतं आणि या ढिगाऱ्यातलं आठवं कोणतं? कंसाने हात जोडले नारदांना. नारदांना सांगितलं, कोड्यात बोलू नका, काय करू सांगा. नारदाने सांगितलं, 1 शिल्लक ठेवायचं नाही, कुठलं बी कुठं जन्माला येऊ शकते बघ, सोडायचं नाही. कंसाने नारदांना प्रणाम केला. लेकराची पायी हातात धरली. गर 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 लेकरू आकाशात फिरवलं आणि दगडावर आपटलं. असं 1 2 3 4 5 6 सगळी गर्भ मारली. 7वा गर्भ योग माहिनीच्या रोहिणीच्या गर्भामध्ये दिला आणि 8वा परमात्मा 8 वर्षाची मूर्ती रोहिणी नक्षत्रामध्ये रात्री 12 वाजता श्रावण महिन्यामध्ये बुधवारी जन्माला आले. ऐका, रात्री 12ची वेळ आहे. दोघच जागे आहेत. 9 लाख रक्षपाळांना निद्रा लागलेली आहे. 8 वर्षाची मूर्ती मायबापांना बोलू लागली, आता तुम्ही चिंता करू नका, काळजी करू नका. इथून पुढे गोभक्तांना त्रास होणार नाही, हरिभक्तांना त्रास होणार नाही. तुम्हालाही लवकरात लवकर या बंदीशाळेतून मुक्त करतो. फक्त एक काम करा, मी जन्माला आलेली बातमी कंसाच्या कानावर जाण्याच्या अगोदर मला इथून घेऊन चला. मायबाप बोलले, बाळा बरं आहे का रे हे? अरे आमच्या हातापायाला बेडे आहेत, 9 लाख रक्षपाळ आम्हाला राखणीला आहेत, कड्या कुलप लावलेली आहेत, गडद अंधकार पडलेला, इथून घेऊन जाणं सोपं आहे तुला? त्यांनी सांगितलं, याची कसलीच चिंता करू नका, मला इथून घेऊन चला.